नमस्कार, राजू पवार ऑफिशियल H1W या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. संजय गांधी निराधार मानधन योजनेबरोबर श्रावणबाळ वयोवृद्ध लाभार्थ्यांकरिता धक्कादायक आणि मोठी बातमी आहे मित्रांनो. ही बातमी आनंदाची नाही असं आपण म्हणू शकतो, पण त्या लोकांकरिता आनंदाची बातमी आहे ज्या लोकांनी हे काम पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. अशांकरिता ही आनंदाची आहे. तर त्या लोकांकरिता अत्यंत धक्कादायक ही बाब आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने नवीन अपडेट दिलेली आहे. संजय गांधी निराधार योजनेचे आणि श्रावणबाळ वयोवृद्ध योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक न्यू अपडेट आलेली आहे. ती काय अपडेट आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, अपात्र ठरलेल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तरी त्या लोकांचा फायदा होईल आणि ती लोकंसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याकरिता तुम्हाला करायचं काय आहे की व्हिडिओला कमेंट, लाईक आणि शेअर हे करणं गरजेचं आहे. स्वार्थापुरता व्हिडिओ न ठेवता त्या गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वयोवृद्ध योजना ही योजना अशा लोकांकरिता आखली जाते आर्थिकरित्या दुर्बळ आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयोवृद्ध लोक असतील अशा लोकांकरिता ही योजना अवलंबवली जाते. तर मित्रांनो, काय आहे ती नवीन अपडेट आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने जी अपडेट दिलेली आहे ती अपडेट अशी आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे एकूण लाभार्थी 29,74,000 एवढे आहे. त्यातून 9,97,000 लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे. तर या योजनेचा लाभ फक्त 19,77,000 लोकांना डीबीटी अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. 9,97,000 लाभार्थी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. याच्या मागे कारण एकच आहे की डिसेंबर 2024 पूर्वी अथवा डिसेंबर 2024 पर्यंत ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, हे पैसे तहसील कार्यालय मार्फत म्हणजेच जुन्या पद्धतीने हे मानधन वितरित करण्यात आलेलं आहे. तर जानेवारी 2025 पासून ही पद्धत बदलून डीबीटी अंतर्गत सर्वच लाभार्थ्यांना खात्यावर पैसे देण्यात येणार आहेत. तर कोण आहेत हे लोक अपात्र झालेले? 9,97,000 असे लाभार्थी आहेत जे अपात्र ठरलेले आहेत. अशा लोकांनी डीबीटी केलेलं नाही, म्हणजे आधार कार्डशी मोबाईल क्रमांक आणि अकाउंटशी आधार कार्ड लिंक केलेले नाही. अशा 9,97,000 लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तर मित्रांनो, येत्या 2 ते 4 दिवसामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे ज्या लोकांनी डीबीटी केलेला आहे अशा लोकांच्या खात्यावर पैसे येणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.